नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरे असे बोंबील फ्राय। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण कुरकुरीत असे बोंबील फ्राय करणार आहोत। त्यासाठी बघा इथे मी बोंबील घेतलेले आहेत, मस्त आहेत, एकदम मोठे मोठे बघा, ताजे ताजे आहेत। तर आज आपण ते कुरकुरीत असे फ्राय करणार आहोत। त्यासाठी पहिले कसे कट करायचे ते तुम्हाला मी दाखवते। तर आपल्याला पहिले काय करायचं आहे, थोडी या बोंबील अशी सुरी फिरून घ्यायची आपल्याला। त्यानंतर जे डोकं आहे ना ते असं आपल्याला कट करून घ्यायचे, पूर्ण असं उभं कापून घ्यायचं पोटापर्यंत। नंतर शेपटी कापायची त्याची, साईडला काही असेल तसं कट करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला मधोमध अशी सुरी फिरून घ्यायची, कारण की बोंबील हे कुरकुरीत करायचे आपल्याला। त्यासाठी काय करायचं आहे, अशी मध्ये सुरी मारून घ्यायची आपल्याला। बघा असे आपल्याला दोन भाग नाही असे कट करायचे, फक्त मधोमध थोडी सुरी मारून हे बघा असं करायचं आपल्याला। एकदम साधी सोपी पद्धत आहे बघा। आणखीन एक तुम्हाला मी दाखवते करून। बघा अशी थोडी सुरी फिरून घ्यायची, त्यानंतर वरपासून पोटापर्यंत कट मारून घ्यायचं। अगदी एकदम कुरकुरीत होतात, म्हणजे हे बोंबील आहेत ना ते कुठे तुम्हाला चिकट नाही होणार, किंवा तुमचे बोंबील आहेत ना हे तुटणार सुद्धा नाही अजिबात, एकदम मस्त होतात। एकदा या पद्धतीने नक्की करून बघा, कारण की आज जे आपण बोंबील फ्राय करणार आहोत ना, हे जे बोंबील आहेत ना ते आपण पाट्याखाली ठेवणार, म्हणजे जो आपला पाटा असतो ना त्याच्या खाली हे आपण आज बोंबील ठेवणार आहोत। हे तुम्हाला पुढे कळेलच। हे बघा असं मधोमध कट करून घ्यायचं। हे बघा आता अशा प्रकारे सर्व मी कट करून घेते। हे बघा सर्व बोंबील आपले इथे छान असे कट करून झालेले आहेत। आता आपण हे पाट्याखाली ठेवणार आहोत। त्यासाठी हे बघा इथे मी एक पाट घेतलेला आहे। आता या पाट्यावरच आपल्याला हे बोंबील ठेवायचे आहे। हे बघा इथे एक फडका घ्यायचा आपल्याला, तुम्ही कोणताही फडका घ्या असा। असं एक फडका घ्यायचा आणि त्यावर आपल्याला हे सर्व बोंबील आहेत ते असे लावून घ्यायचे। हे बघा असे सरळ लावून घ्यायचे। हे बघा सर्व आपले इथे छान लावून झालेले आहेत। आता तो फडका आहे तो असा आपल्याला याच्यावर असा पलटी मारून घ्यायचा आहे। तुमच्या जर मोठा फडका नसेल तर तुम्ही दोन घेतले फडके तरी चालणार आहेत। हे बघा असे एका रेट ठेवलेले आहेत आपण। आता याच्यावरती ना मी एक आपला पॅड ठेवते। हे बघा अशा प्रकारे पॅड याच्यासाठी की आपण पाटा ठेवणार आहोत, तो पाटा कसा एकदम सरळ नसतो, त्यासाठी असं एक प्लेन काहीतरी ठेवायचं आणि त्यानंतर त्याच्यावर आपण असा पाटा ठेवायचा वजन म्हणून। इथे हा पाटा आपण इथे ठेवलेला आहे। आता हा पाटा आपल्याला एक अर्धा तास असा त्याच्यावर ठेवायचा आहे, जेणेकरून बोंबील मध्ये जेवढं काही पाणी असेल ते सर्व निघून जाईल। हे बघा इथे एक अर्धा तास आपला झालेला आहे। आता आपण हा पाटा काढून घेणार आहोत। आता हा पॅड सुद्धा काढून घेऊया। हे बघा तुम्ही पाहू शकता जो फडका आहे तो पूर्ण असं ओला झालेला आहे, म्हणजे बोंबलांमध्ये जे पाणी आहे ना ते सर्व या फडक्याला लागलेलं आहे बघा। आणि बोंबील आहेत ना एकदम ड्राय झाले, तुम्ही पाहू शकता। थांबा तुम्हाला मी दाखवते। हे बघा मस्त झालेत एकदम। हे बघा आता हे आपण सर्व बोंबील आता काढून घेणार आहोत।
हे बघा इथे सर्व बोंबील आपण काढून घेतलेले आहेत. आता आपण याला मसाला लावून घेणार आहोत. त्यासाठी पहिले आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. त्यानंतर हळद, थोडंसं हिंग आणि नंतर आपण याच्यामध्ये घरगुती मसाला घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. त्यानंतर इथे मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे बघा. तो आपल्या याच्यामध्ये घालायचा की मस्त लागतात एकदम. आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित असं या बोंबीलला लावून घ्यायचा. व्यवस्थित असा इथे मसाला आपण लावून घेतलेला आहे. आता आपण बोंबील फ्राय करण्यासाठी मसाला बनवून घेणार आहोत. तर इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, त्यानंतर रवा. आपण आधी हळद लावलेलीच आहे पण त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकते. त्यानंतर थोडंसं आपला घरगुती मसाला आणि थोडंसं मीठ, म्हणजे रवा तांदळाचं पीठ याच्या हिशोबाने थोडंसं मीठ घालायचं. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. हे बघा बोंबील फ्राय करण्यासाठी जो मसाला आहे तो सुद्धा आपला इथे आता रेडी झालेला आहे. आता आपण बोंबील फ्राय करण्यासाठी घेणार आहोत. तर इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं टाकणार आहोत लसूण. लसूण थोडंसं आपल्याला छान असं परतून घ्यायचंय पहिलं. आता आपण जे बोंबील आहे त्या पिठामध्ये आपल्याला असे लावून घ्यायचे. एकदम दाबून नाही घ्यायचे, असं वरच्यावर असं लावायचं मस्त असं आणि मग ते लावून घ्यायचे. अशा प्रकारे एकदा ना बोंबील फ्राय तुम्ही नक्की करून बघा. अगदी मस्त होतात. अगदी त्याच्यामध्ये काटे वगैरे असतात ना ते सुद्धा एकदम कुरकुरीत असे होतात, मस्त होतात एकदम. ते बघा अशा प्रकारे आपले सर्व बोंबील आहेत ना असे पिठामध्ये लावून आपल्याला हे असे तव्यामध्ये घालून घ्यायचे. हे बघा इथे आपल्या तर बोंबील आता झालेले आहेत टाकून. आता हे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. हे बघा मस्त असे बोंबील आपले बघा फ्राय झालेले आहेत. एक 3-4 मिनिटं आपण कमी गॅसवर ठेवलेले. आता हे आपण पलटी मारून घेणार आहोत. थोडा लसूण लागलेला आहे. सर्व आपल्याला पलटी करून पुन्हा एक 4-5 मिनिट आपण पुन्हा कमी गॅसवर असेच कुरकुरीत असे करून घेणार आहोत. हे बघा इथे आपले 3-4 मिनिट झालेले आहेत आणि मस्त असे बोंबील आपले झाले बघा. जास्त तेल वगैरे पण नाहीत, एकदम मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत. हे बघा आता बाकी सर्व आहेत ना बोंबील ते सुद्धा मी अशा प्रकारे आता फ्राय करून घेते. तर इथे आपले पाट्याखालील कुरकुरीत असे बोंबील इथे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त दिसतात ते आणि टेस्टी पण लागतात. तर तुम्ही या प्रकारे एकदा नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.